टीव्ही सत्यमेव व्रतम। कोकणात ठाकरे गटाला आणखी एक धक्का, सुभाष बणे शिंदे सेनेत प्रवेश करणार। कोकणात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का सत्र सुरू आहे। संगमेश्वर चिपळूण या विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष बणे 15 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेणार आहेत। यावेळी त्यांचा मुलगा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बणे आणि शेकडो कार्यकर्ते देखील त्यांच्या सोबत असणार आहेत। संगमेश्वर, चिपळूण आणि लांजामध्ये सुभाष बणे यांची ताकद आहे। यावेळी बोलताना विकास कामांसाठी आम्ही शिवसेनेसोबत जात असल्याची प्रतिक्रिया सुभाष बणे यांनी दिली आहे। राजन साळवी, सुभाष बणे यांच्यासारखे जुने नेते पक्ष सोडत असल्यानं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात चलबिचल सध्या सुरू झाली आहे। चिरंजीव असेल ते सगळे कार्यकर्त्यांसहित एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये जात आहे। हा निर्णय का घ्यावा लागला? काही राजकारण आहे का? काही राग रुसवे फुगवे किंवा दोषारोप होता त्याच्यामध्ये? कोणत्याही प्रकारचं राजकारण, कोणत्याही प्रकारचे दोषारोप, कोणत्यावरती कोणावरती राग नाही, रुसवा नाही। पण गेली अनेक वर्ष संगमेश्वर तालुक्याला आमदार नसल्याकारणानं अपेक्षित विकास होत नाही। उदाहरणार्थ कुंडी गोठणे घाट आहे, दायरी निवळी घाट आहे, आमच्या कर्जई भातगाव ब्रिज आहे, ही सगळी कामं मंजूर आहेत, मोठी कामं आहेत। ज्या कामाच्या रूपानं जर संगमेश्वर तालुक्याचा विकास होत असेल तर आपण विकास कामासाठी शिंदे साहेबांकडे आम्ही गेलो। मला धन्यवाद द्यावे लागतील उदय सामंत साहेबांना, त्यांनी मला घेऊन शिंदे साहेबांकडे गेले आणि शिंदे साहेबांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं। त्यांनी कोणत्या प्रकारचे आडवे न घेता मला पक्षात प्रवेशाची भूमिका स्वीकारलेली आहे। लवकरच आपला प्रवेश होईल आणि संपूर्ण तालुक्यातले माझे कार्यकर्ते आहेत, मी एकटाच नाही आहे। आणि कार्यकर्ते, त्या कार्यकर्त्यांनी सुद्धा ही जी भूमिका ही स्वीकारलेली आहे। सगळ्यांना आपापल्या गावामध्ये छोटी मोठी कामं आहेत, ती कामं झाली पाहिजेत, ती होत नाहीत, त्याच्यामुळे ते सगळे बेचैन आहेत। आणि गेली जवळजवळ 3 वर्ष जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या स्थानिक स्वराज्य संस्थासुद्धा प्रशासनाच्या ताब्यात असल्याकारणाने तिथेही कोणत्या प्रकारचा न्याय मिळत नाही। आणि म्हणून शेवटी लोकप्रतिनिधीला कामं पाहिजेत, विकास पाहिजे, गावांचा असेल, वाडीचा असेल, विभागाचा असेल, तर आपण सगळेजण विकासासाठी गेलेले आहेत। मी मगा म्हटल्याप्रमाणे कोणत्या प्रकारचा दोषारोप नाही आहे आणि ज्यांना मी सोडून येतो ते सुद्धा माझे मित्र आहेत, त्यांच्याबद्दल सुद्धा मला आदर आहे, आपलेपण आहे, आपलेपणाची भावना आहे। आम्हाला मिळालेल्या अधिकाराचा उपयोग त्यांच्यासाठी करता आला तोही करू। द्वेष, राग, रुसवा ठेवून कोणत्या प्रकारची आम्हाला भूमिका स्वीकारायची नाही आहे। आणि म्हणून मी जो निर्णय घेतला आहे तो तालुक्याच्या मतदारसंघाच्या हिताचा आहे असं मला वाटतं, म्हणून निर्णय घेण्यात आलेला आहे। ठीक, चालेल, थँक्यू।